एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. तुम्ही सर्वजण कशा आहात? मी मीना. मी तुमच्यासोबत माझा डेलीचं रुटीन शेअर करणार आहे. आज सकाळी नेहमी म्हणजे मी सकाळी 6 वाजताच उठते, कारण की मला ऑफिसलाही जायचं असतं घरातलं सगळं आवरून. सर्वात आधी तर मी दरवाजात पाणी वगैरे टाकून घेते. जरासा कचरा असतो तो थोडासा उचलून घेते आणि त्याच्यानंतर मी किचन आवरून घेते. ॲक्च्युली मी रात्रीच किचन आवरून ठेवलेलं असतं, बट सकाळी त्याचं थोडंसं स्प्रे करून थोडंसं असं पुसून घेते. आणि मग त्याच्यानंतर मी गरम पाणी वगैरे ठेवते आणि म्हणजे जी मला भाजी करायची असते त्याचे मी जरासा म्हणजे तयारीला लागते. गरम किचनचं वगैरे सगळं क्लीन करून झाल्यानंतर मी किचन वगैरे क्लीन करून झालं. त्याच्यानंतर मग मी पाणी ठेवलं. पाणी ठेवल्यानंतर मला आज टिफिनसाठी ना बटाट्याची भाजी बनवायची होती. त्याच्यामुळे आधी मी बटाटे बॉईल करायला ठेवले. म्हटलं एका साईडला बटाटे बॉईल होतील आणि मग पाणीसुद्धा गरम होईल. पाणी गरम होईपर्यंत मी माझे कपडे वगैरे वॉश करून घेते. थोडेफार जे असतात ते आधी एकदा करते, नंतर मग म्हणजे आंघोळीच्या आधी मी करून घेते बाकी सगळ्यांचे कपडे आणि मग माझे कपडे मी नंतर वॉश करून घेते. कपडे बाथरूम वगैरे सगळे क्लीन करून घेते. पाणी गरम होईपर्यंत ब्रश वगैरे करून घेते. पाणी गरम वगैरे झाल्यानंतर मग मी आंघोळीला जाऊन फ्रेश वगैरे होऊन येते. त्याच्यानंतर मग माझं कसं सगळ्यांचे डबे असतात, आमचे तिघांचे सुद्धा. मग त्याच्यामुळे मग चपातीचं पीठ वगैरे मळून ठेवून मग त्याच्यानंतर आज पिऊच्या डब्याला पुरी आणि भाजी द्यायची होती. मग तिने नाश्त्याला पुरी आणि चहा खाल्ली होती आणि डब्याला सुद्धा पुरी आणि भाजी घेऊन गेली होती. मी आणि माझे मिस्टर काय डब्याला पुरी घेऊन जात नाही, कारण की आम्हाला ॲसिडिटीचा त्रास होतो. त्याच्यामुळे आम्ही काही पुरी घेऊन जात नाही. मग तिच्यापुरते फक्त मी पुरी केली होती. पुरी करून घेतल्या, त्या व्यवस्थित तळून घेतल्या. एका साईडला चहा ठेवला. म्हटलं चहा होईपर्यंत पुरी पण होतील आपल्या व्यवस्थित. त्याच्यानंतर मग तिला चहा आणि पोळी दिली. झाल्याबरोबर चहा एका साईडला ठेवला होता. चहा झाल्यानंतर मी तिला चहा पुरी दिली खायला. त्याच्यानंतर मग मी तिची तयारी वगैरे केली. तिचे केस वगैरे बांधायचे असतात. आंघोळ तर ती करतेच. मी तिला एक 2 दिवसानंतर किंवा असा 1 दिवस आड करून अशी मी स्वतः तिला आंघोळ घालते. ॲक्च्युली ती कसं करतेच आंघोळ. मी कधीतरी 1 किंवा 2 दिवसानंतर अशी अधूनमधून मी घालत असते, ना तर ती करते स्वतः आंघोळ. त्याच्यानंतर मला तिला बटाट्याची भाजी करायची होती. बटाटे तर मी बॉईल करून घेतले होते. या भाजीची रेसिपी काय मी पूर्णपणे शूट केलेली नाही आहे. नॉर्मलीच भाजी केली होती, थोडीशी ग्रेव्हीवाली, कारण की तिला ना अशी सुकी भाजी आवडत नाही. सुकी भाजी आवडत नाही. त्याच्यानंतर भाजी केल्यानंतर मग मी आमच्यासाठी चपात्या लाटल्या. त्या चपात्या सगळ्या बनवून घेतल्या फटाफट. चपाती बनवून झाल्यानंतर चपाती तेवढं सगळं म्हणजे टिफिन पुरताच बनवून घेतला. दुपारसाठी फक्त पिऊला म्हणजे ही रस्सेवाली भाजी असल्यामुळे फक्त पिऊला भातच करायचा होता मला जेवायला दुपारच्या जेवणाला तिच्या. ती 4 वाजता येते. त्याच्यानंतर मी सगळं आवरलं, माझ्या घरातले सगळे कामं आवरले, तयारी वगैरे केली माझी आणि मग मी ऑफिससाठी निघालेली आहे पळत. माझं ॲक्च्युली 10चं ऑफिस असतं, पण मला घरातच 9:15 होता सगळं आवरून वगैरे निघायला. मी कांदिवलीला जाते जॉबला, त्याच्यामुळे फटाफट निघाली आणि ऑफिसला गेले. त्याच्यानंतर ऑफिसमध्ये गेल्याबरोबर ऑफिसची कामांना तर सुरुवात होतेच, ते तर काही नो डाऊट आहे. ऑफिसचे कामं वगैरे चालूच असतात नेहमी. मी ऑफिसला थोडंफार शूट केलं, मी काही जास्त शूट केलं नाही ऑफिसला.
थोडक्यातच 1-2च क्लिप मी ऑफिसचे घेतलेले आहेत शेअर करायला. परत एकदा मी नंतर परत कधीतरी अजून फोन म्हणजे घेईन ऑफिसचे शूट. आता सध्या तरी मी एकदम छोटासाच व्हिडिओ घेतला होता ऑफिसचा. काम करत असताना पण काम तर असतंच म्हणा ऑफिसमध्ये गेल्यावर, नो डाऊट. त्याच्यामध्ये ॲक्च्युली ऑफिसचे 2 फोन असतात आणि माझा एक फोन, माझा पर्सनल फोन. ऑफिसचे 2 मोबाईल आहेत आणि माझा एक पर्सनल फोन. म्हणजे मला 3 फोन भरपूर 3 फोन असं अटेंड करावं लागतं. मी ॲज अ अकाउंटंट म्हणून जॉब करते. चहा तर एनी टाइम येतच असतं. ब्लॅक टी असतं, ब्लॅक लेमन टी असतं चहा. ऑफिसमधून आज मी 7:15ला सुटले होते. त्याच्यानंतर फटाफट निघाले, मेट्रो पकडल्यानंतर मेट्रोमध्ये 20 मिनिटं गेले. त्याच्यानंतर मी घरी आली, थोडंसं हातपाय वगैरे धुतले, रिलॅक्स झाली. म्हणजे 5 ते 10 मिनिटं कशी म्हणजे रिलॅक्स झाली असेल जास्त वेळ नाही. माझी मुलगी दिवसभर पसारा करून ठेवते, हे इकडे कर, ते तिकडे कर. तिची बुक, तिचे कपडे. ती अजून लहान आहे. लहान म्हणजे एकदम पण लहान नाही आहे, ओके, 4th स्टँडर्डला आहे. पण तरी पण ती काही तेवढं मॅनेज करू शकत नाही. मग ती आल्यानंतर ट्युशनला वगैरे जाते. त्याच्यामुळे मग नंतर मी तिचा तो पसारा सगळा आवरला. आज मला जेवणामध्ये पालकची डाळ बनवायची होती. पालकची भाजी मी काल आणली होती. पालकची भाजी ती मी फटाफट करून साफ केली. आणि उद्या सकाळी मला मेथीची भाजी बनवायची, त्याच्यामुळे मेथीची भाजी सुद्धा साफ करत होती. साईड बाय साईड म्हटलं आधी एक सगळं होऊ दे, त्याच्यानंतर आधी पालक साफ करून घेतली आणि मग नंतर मेथी साफ करायला घेतली. पालकची डाळ आणि भात आणि भाकरी फक्त करायच्या होत्या आज मला. बाकी तर काही केलं नव्हतं. फक्त पालक, डाळ, भाकरी आणि राईस असे फक्त 3च आयटम करायचे होते. त्याच्यामुळे म्हटलं मेथी पण आता उद्यासाठी करायची, तर आता साफ करून ठेवते. उद्या पिऊला आता काय स्कूलला सुट्टी आहे, म्हणजे तिचं काही टेन्शन नाही आहे. म्हणजे सकाळी तिला टिफिनचं म्हणजे दुपारीच ती जेवणार, सकाळी नाश्ता करून माझ्यासोबतच असते, ती नाश्ता करून घेते आणि मग दुपारी काही ती चपाती भाजी खाते. त्याच्यानंतर मग किचनमध्ये आली. किचनमध्ये थोडंसं किचन असं कपडा मारून घेतो किचनवर. त्याच्यानंतर मी म्हटलं आता आधी पालक तुम्ही साफ केली, धुतली त्याला स्वच्छ. डाळ घेतली, डाळ वगैरे स्वच्छ धुतली. त्याच्यानंतर पालक त्याच्यातच मी कट करून टाकले. टमॅटो एक घेतला होता, टमॅटो कट केला. डाळ स्वच्छ धुतली, पालक स्वच्छ धुवून ठेवले होते. ते पालक बारीक असे कट करून त्यात डाळीमध्ये कुकरला लावला होता मी. कुकरला लावल्यानंतर कुकर म्हटलं एका साईडला होईपर्यंत तोपर्यंत म्हटलं मेथीची भाजी साफ होऊन जाईल. अशा प्रकारे मेथीची भाजी सुद्धा केली. डाळीला फोडणी वगैरे दिली, भात बनवला, भाकरी केली. पण भाकरीचा वगैरे काही मी शूट घेतलेला नाही आहे. उद्या परत मी ज्यावेळेस नवीन व्हिडिओ काढेन ना त्यावेळेस घेईन. पण आता मी काही घेतला नाही आहे, कारण की मला भूक जाम लागली होती, मला आवरायचं होतं. त्याच्यामुळे फटाफट केलं आणि मग काही शूट घेतलेला नाही आहे. तेवढ्यातच मग मी थकली होते ॲक्च्युली. आणि हा माझा फर्स्ट व्लॉग आहे. थोडासा ॲडजस्ट करून घ्या. काही चुकत असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा, म्हणजे मी त्याच्यात काही सुधारणा करू शकते. पण मला काही अजून काही म्हणजे शूट वगैरे करता प्रॉपर आलेला नाही आहे. त्याच्यामुळे जरी काहीच चूक वगैरे झाली असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा. आपण परत उद्या एक नवीन छानशा व्हिडिओसोबत भेटूया. डाळीला फोडणी वगैरे दिली होती मस्तपैकी. मिरची वगैरे भाजली, लसूण आणि हिरवी मिरची टाकली होती त्याच्यामध्ये. मग ते मिक्सरलाच बारीक करून घेतलं. म्हटलं खलबत्त्यात बारीक करायचं म्हटलं की जरा वेळ लागला असता, म्हणून फक्त मिक्सरलाच असं फिरवून घेतलं जाडसर आणि फटाफट डाळीला फोडणी दिली.
डाळीला फोडणी दिल्यानंतर त्याच्यानंतरचं काहीच मी शूट केलेलं नाही. तुम्ही बघू शकता. हिरवा मिरचीचा ठेचा मी तेलात परतून घेतला. आधी मोहरी टाकली, नंतर मग ठेचा जो मी केला होता मिक्सरमध्ये, लसूण, जिरा आणि हिरवी मिरची भाजली होती, त्याचा ठेचा टाकला. त्याच्यानंतर मग ही पालक जी शिजवली होती ती मी फोडणीला टाकली.